शिक्षकांचं एकच मागणं आहे की आम्हाला शिकवू द्या आणि विद्यार्थी घडवू द्या, गुणवत्ता विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे। गोरगरिबांचे विद्यार्थी आहेत, शैक्षणिक कामे आहेत, जे बीएलओचे काम आहेत, ते अन्य जे काही बाकी कंत्राटी कर्मचारी असतील किंवा अन्य कोणी जे कर्मचारी असतील त्यांना देण्यात यावं। जेव्हा सत्य को जाणून न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आणि आज आपण आहोत आमगाव तहसील कार्यालय या ठिकाणी। आज आपल्याला काही शिक्षक या ठिकाणी दिसून आले, त्यांची विचारपूस केली असता त्यांनी माहिती दिली की अशा अनेक शाळा आहेत की ज्यामध्ये शिक्षकांची कमी आहे, असे असताना सुद्धा बीएलओ चे काम शिक्षकांना सोपवण्यात येत आहे आणि आज त्यांची 3 वाजता मीटिंग आहे तहसील कार्यालयामध्ये। अशामध्ये सर्व शिक्षक संघटना या बाबीचा विरोध करत असून कुठेतरी शिक्षणाचे नुकसान होत आहे असे ते बोलत आहेत आणि या अनुषंगाने तहसीलदार आमगाव यांना ते निवेदन सुपूर्द करत आहेत। तर काय त्यांच्या मुख्यतः बोलणं आहे ते बघूया। आपल्यासोबत आहेत चव्हाण सर, काय म्हणाल सर? मी महेंद्र चव्हाण, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आमगाव। या ठिकाणी आज आम्ही आमगाव तालुक्यामध्ये जे शिक्षकांना बीएलओचं काम दिलं आहे त्या कामावर बहिष्कार टाकण्यासाठी इथं आलेलो आहोत। आपल्या तालुक्यामध्ये जिथं वर्ग 7 आणि शिक्षक 3, वर्ग 4, शिक्षक 1 अशी परिस्थिती आहे। शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे। अशाही परिस्थितीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये शिक्षकांना बीएलओचं काम दिलेलं आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की आणखी बाकी यंत्रणा आहे त्यांना अगोदर कामात लावावं आणि जर होत नसेल तर शिक्षकांना लावावं, पण इथं शिक्षकांना जास्त काम दिलेलं आहे त्यामुळे आमचा बहिष्कार आहे। अगोदर बाकीच्या यंत्रणेला कामात लावावं आणि शिक्षकांना शिकवू द्यावं, कारण की शिक्षणाची ओरड ही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणामध्ये आहे, शिक्षकांची कमतरता आहे। तर निश्चितच ज्या ठिकाणी 7 वर्ग आहेत आणि 3 शिक्षक आहेत, काही ठिकाणी 4 वर्ग आहेत आणि एकच शिक्षक आहेत, जर अशामध्ये शिक्षकांना बीएलओ चे काम देण्यात आले तर शिक्षणाचे काय आणि देशाच्या भविष्याचे काय हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे। अजून सुद्धा आपल्यासोबत शिक्षक आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण सविस्तर चर्चा करूया। तर सर, आज या ठिकाणी आपण तहसीलदार यांना हे निवेदन देण्याकरता आले, तर ह्या अगोदर जेव्हा आपल्याला कळालं की आपल्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात येत आहे, तर या अगोदर सुद्धा आपण कुणाला पत्र दिलात की आम्ही हे काम करणार आहे, शैक्षणिक नुकसान होणार असे काही बाब झालेली आहे? धन्यवाद साहेब। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचा मी राज्याचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि समन्वय समिती गोंदिया जिल्ह्याचा एक मार्गदर्शक म्हणून काम करतो। जेव्हा बीएलओचे काम शिक्षकांना देण्यात आले त्यावेळेस आम्ही जसे आदेश आमच्या हातात मिळाले तसंच आम्ही एक तहसीलदार मॅडमला एक निवेदन दिलं, एसडीओ मॅडमला निवेदन दिलं, त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय लायकरामजी भेंडारकर आणि उपाध्यक्ष शिक्षण सभापती मान्य सुरेशजी हरसे यांना सुद्धा आम्ही निवेदन देऊन या सर्व गोष्टींची त्यांना कल्पना दिली। कारण आज दयनीय अवस्था शिक्षण क्षेत्रामध्ये, एकीकडे शासन गुणवत्ता हा विचार करतो आणि शिक्षकांना एकीकडे या अशैक्षणिक कामाला लावतो। तर आमच्या शिक्षकांचं एकच मागणं आहे की आम्हाला शिकवू द्या आणि विद्यार्थी घडवू द्या, गुणवत्ता विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे। गोरगरिबांचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना जर शिक्षक मिळाला नाही तर त्यांना बरोबर शैक्षणिक गुणवत्ता मिळाली नाही तर कुठेतरी ते विद्यार्थी त्यांचा लॉस होईल। म्हणून हे अशैक्षणिक कामे आहेत, जे बीएलओचे काम आहेत, ते अन्य जे काही बाकी कंत्राटी कर्मचारी असतील किंवा अन्य कोणी जे कर्मचारी असतील त्यांना देण्यात यावं। जेव्हा आपल्याला सर्वात अगोदर माहिती मिळाली आणि आपण तहसीलदार व जिल्हा प्रशासनाला निवेदन म्हणजे अर्ज दिलेला आहे, काय प्रतिउत्तर आलेलं? आम्ही निवेदन दिले पण त्यांनी आतापर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारचं असं लेखी स्वरूपात तुमच्याकडून आम्ही काम काढून घेत आहोत किंवा असं काही लेखी पत्र त्यांनी दिलेलं नाही। आणि मग जिल्हा परिषद मध्ये शिक्षण सभापती आणि माननीय सुरेशजी हरसे साहेब आणि लायकरामजी भेंडारकर जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी स्टँडिंग कमिटीमध्ये ठराव घेतला की एकीकडे शिक्षकांची कमतरता आहे, शिक्षक नाही आहेत, म्हणून त्यांनी स्वयंसेवक नेमले जिल्हा परिषदेमधून आणि अशा परिस्थितीत जर माझ्या शिक्षकांना जर हे काम दिलं तर हे चुकीचं होईल, म्हणून त्यांनी स्टँडिंग कमिटीमध्ये ठराव घेऊन तो कलेक्टर महोदयांना दिलेला आहे। आणि त्यांच्याच त्या आदेशान्वये आम्ही सुद्धा आज तहसीलदार मॅडमना विनंती करायला आलो आहोत आणि ह्या कामावर बहिष्कार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व शिक्षक या ठिकाणी जमलेलो आहोत। तर कुठेतरी समजून येत आहे की जिल्हा परिषदचे अध्यक्ष लेकराम भांडारकर यांनी या गोष्टीला लक्षात घेत स्टँडिंग कमिटीमध्ये मुद्दा ठेवलेला आहे आणि शिक्षकांना हे काम देण्यात येऊ नये असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे। अशामध्ये आपल्यासोबत मेंढे सर सुद्धा आहेत, काय बोलाल मेंढे सर? आता जसे की ब्राह्मणकर सरांनी सांगितले की या अगोदर सुद्धा आम्ही तहसीलदार यांना पत्र दिलेला होता, जिल्हा अध्यक्ष यांनी दखल घेतलेली आहे, एकीकडे स्वयंसेवक शिक्षक नियुक्त करण्यात येत आहेत आणि दुसरीकडे शिक्षकांना बीएलओ चे काम देण्यात येत आहेत। कुठेतरी
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळल्या जात आहे। एकीकडे बेरोजगारी सुद्धा आहे, लोक कामं मागत आहेत, युवक कामं मागत आहेत, त्यांना काम मिळत नाही आहे। अनेक शाळांमध्ये एकच शिक्षक आहेत आणि अशामध्ये त्या शाळा बंद होतील काय, असे सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे। काय बोलाल? नमस्कार, मी सुरेंद्र मेंढे, सहाय्यक शिक्षक करंजी। सर, मी सांगू इच्छितो की RT 2009 अंतर्गत शासनाने दर्जेदार शिक्षण व गुणवत्ता याकडे दिलेला आहे आणि बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम 2009 यामध्ये कलम 27 अंतर्गत त्यांनी म्हटलं आहे की शिक्षकांनी जनगणना व निवडणूक या व्यतिरिक्त कोणतेही कार्य करू नये आणि पूर्ण लक्ष आपल्या शाळेकडे द्यावं। तरी पण आम्ही याचे निवेदनाची प्रत दिली आणि माननीय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय लायकरामजी पेंढारकर, त्याचप्रमाणे माननीय उपाध्यक्ष सुरेशजी हरसे, सभापती शिक्षण विभाग यांनी सुद्धा जिल्हा अधिकाऱ्याला पत्र दिलं आणि 25/6/2025च्या स्थायी समितीमध्ये सुद्धा निर्णय झाला। त्यानंतर 16/7/2025 ला सुद्धा माननीय जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आणि तरी पण आमच्या शिक्षकांना BLOचं कार्य करण्यामध्ये त्यांनी यादी पाठवलेली आहे आणि आज प्रशिक्षणाला सांगितलं आहे। आणि परिस्थिती अशी आहे की बऱ्याचशा शाळेमध्ये 1 शिक्षकी 2 शिक्षकी शाळा आहेत आणि परत वर्ग आहेत, तेवढे शिक्षक नाही आहेत, अशी कमतरता पूर्ण जिल्ह्यात आहे। आणि याकरिता जिल्हा परिषदेने काही स्वयंसेवक सुद्धा नेमलेले आहेत आणि भरपूर टीचर रिटायरमेंट होत आहेत आणि नवीन भरत्या होत नाही आहे आणि हा अतिरिक्त शिक्षणाचा बोजा आमच्यावर येत आहेत आणि परत आमच्याकडे हा BLOचा कामाचा बोजा येत आहे आणि यामुळे गुणवत्तेवर परिणाम पडेल। म्हणून आमची माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय तहसीलदार यांच्या मार्फत एक विनंती आहे की आम्हा सर्व शिक्षकांना BLOच्या कार्यातून वगळावं, ही आग्रहाची विनंती आहे। आणि आम्हाला शिक्षण विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी या BLO कार्यातून मुक्त करावं, ही आग्रहाची विनंती आहे। आपली विनंती आहे। आज तहसीलदार यांना निवेदन सुद्धा देतात, तरी पण आपल्याला जबरजोराने काम थोपले तर पुढची भूमिका काय राहील आपली? आमची भूमिका अशी राहील की आम्ही सर्व शिक्षक वृंद आज निर्णय घेतला आहे की आम्ही या BLOच्या कार्यावर बहिष्कार करणार आहोत, कसल्याही प्रकारचं BLOचं काम करणार नाही आणि आम्ही आपल्या शाळेत जाऊन आणि आपल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करू। तर बघितलं आपण की शिक्षकाची काय मागणी आहे या ठिकाणी, की अनेक शाळेमध्ये शिक्षक कमी आहेत, अशामध्ये शिक्षणाची गुणवत्ता खालावेल, आम्ही शिक्षक आहो, आम्हाला शिकवू द्या, असे त्यांचे बोलणे आहे। आणि जर जबरजोराने आमच्यावर हे काम थोपण्यात आले तर आम्ही ह्या कामाचा बहिष्कार करू, असं सुद्धा त्यांच्या बोलणं आहे। आता बघणे हे मात्र महत्त्वाचे ठरले आहे की जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देणार काय आणि यांच्या बाबीला समजून घेणार काय, की जबरजोराने यांच्यावर काम थोपण्यात येणार किंवा हे काम करण्यास तयार होतील नाही तर यांच्यावर कारवाई होणार काय, सोकास नोटीस निघणार काय, हे सुद्धा बघणे महत्त्वाचे ठरले आहे। तर असाच बातमी करता सत्य को जानो न्यूजला बघत राहा। मिळूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।